make a way where there seems to be no way. He works in ways we cannot see.
या आपण मध्यस्थीच्या प्रार्थनेमध्ये जाणार आहोत. आजचा पवित्र वार हा आनंदाचा दिवस आणि जे आज्ञा आम्हाला दिली तो पवित्रपणे त्याच्या समक्षतेमध्ये आम्ही असावं. आपल्या मंडळीसाठी प्रार्थना करूया. ह्यावेळेस त्या मंडळीत परत एकदा प्रभूचं कार्य, त्याची समक्षता आणि ज्या सर्व गोष्टी प्रभू आमच्याकडून येशू इच्छितो त्या गोष्टी त्या मंडळीत परत एकदा नांदाव्यात यासाठी विशेष आपण प्रार्थनेत जाणार आहोत. जे आजारी दुःखी आहेत त्यांची आठवण आपण ह्यावेळेस करणार आहोत. प्रार्थना करूया आजच्या वचनासाठी. जे वचन आमच्यापर्यंत येत आहे त्यासाठी देखील आपण थोडक्यात प्रार्थना करूया. थोडक्यात आपण सर्व गोष्टी प्रभूकडे मांडणार आहोत. पास्टर सानेला विनंती करतो ह्या गोष्टी ते प्रभूकडे नेतील आणि त्यांच्या बरोबरीनेच आपण प्रार्थनेत जाऊ. प्रार्थनेमध्ये जाऊ आपण. अहो पृथ्वीवरील सर्व लोक हो, परमेश्वराचा जयकार करा. हर्षानं परमेश्वराची सेवा करा. गायन करेल त्याच पुढे या, कारण परमेश्वर थोर आहे. धन्यवाद प्रभू, जो तू आमचा अद्भुत मंत्री, समर्थ देव आणि सनातन पिता, शांतीचा अधिपती. आज आम्ही तुझी मनापासून का स्तुती करतो, कारण तू चांगला आहे. आम्ही तुझी का स्तुती करतो, कारण तुझी दया सनातन आहे. आम्ही तुझी का स्तुती करतो, कारण तू आमचं रक्षण केलंस. मागील संपूर्ण दिवसामध्ये गेल्या 1 तारखेपासून तर आजपर्यंत प्रभू येशू तू आमचा एबिनेजर झालास. आम्हाला तू आरोग्य दिलंस, आमचा उत्तम मेंढपाळ झाला. या सर्वाबद्दल आम्ही तुझी उपकार स्तुती तुला धन्यवाद देतो आणि म्हणून स्तोत्र करता म्हणतो की त्यांचे सर्व उपकार विसरू नको. ओ पिता परमेश्वरा, आम्ही तुझे उपकार विसरत नाही. अनंत असे उपकार तू आमच्यावर केलेले आहेत आणि म्हणून पिता परमेश्वरा आम्ही तुझी स्तुती करतो. आज आम्ही आमच्या शहादा मंडळीसाठी तुला धन्यवाद देतो, तुझे आभार मानतो, कारण आतापर्यंत आमच्या शहादा मंडळीला तुझ्या नावामध्ये तू राखलंस. सर्व प्रिय कुटुंबियांना जे कंपाऊंडमध्ये आहेत, त्याचप्रमाणे बाहेर आहेत, खेतिया, अंध्रद अशा विभागामध्ये राहत आहे, शहादा शहरामध्ये राहत आहे, या सर्वांसाठी मी तुझे आभार मानतो की या सर्वांना तू सांभाळलं, चांगलं आरोग्य दिलंस, त्याबद्दल तुझी स्तुती करतो. आज जे तुझे पवित्र लोक ज्यांना तू निवडून घेतलेलं आहे त्या सर्वांना तू एकत्र केलेलं आहे आणि म्हणून हा स्तोत्र करता म्हणतो की त्याच्या अन्नात उभे राहून त्याचं स्तवन करा. आमच्या लेकरांनी, या तरुण मुला मुलींनी सुंदरशी गीतं गायली. मी तुझे आभार मानतो या तरुण लेकरांबद्दल की आमच्या या मंडळीमध्ये प्रोत्साहित असे तरुण लेकरं तू दिले. या तरुण लेकरांच्या शिक्षणामध्ये, त्यांच्या व्यवसायामध्ये, जॉबमध्ये तू त्यांना मदत कर आणि या तरुण लेकरांची वाढ आध्यात्मिक अधिक होऊ दे अशी मी तुला प्रार्थना आणि विनंती करतो. पिता परमेश्वर, आमच्या मंडळीमध्ये वृद्ध लोक आहेत, थकलेले आहेत, ज्यांनी आपली दृष्टी तुझ्याकडे लावलेली आहे, त्या सर्वांसाठी मागतो. प्रियशी या सर्वांना तू धीर दे, स्थिर कर आणि पिता परमेश्वरा या वृद्ध काळात तुझी स्वर्गीय कृपा तू त्यांना. आमच्या मंडळीमध्ये जे प्रौढ आहेत, प्रियशी भाऊ आहेत, बहिणी आहेत, त्याचप्रमाणे छोटी लेकरं आहेत, या सर्वांसाठी मी तुझे आभार मानतो. त्यांना देखील तू सांभाळ, सुखाने निरोगी ठेव. मागील दिवसामध्ये आमच्या मंडळीमध्ये कालू कुटुंबामध्ये जे घटना घडली प्रभू, त्या प्रिय कुटुंबाची मी आठवण करतो. त्या प्रिय कुटुंबाला प्रियेशू तू सांत्वनदाता झालास. प्रियेशू त्यांचे अश्रू तू पुसले प्रभू येशू, त्यांना तू धीर दे, त्यांना तू सांभाळ प्रभू. आणि या दिवसामध्ये तूच त्यांचा आश्रय दाता आहे, कारण तुझं वचन स्तोत्र 46 मध्ये म्हटलं आहे की देव आमचा आश्रय आहे, संकट समयी सहाय्य करण्यास सदा सिद्ध असतो. आणि म्हणून त्या प्रिय कुटुंबासाठी, प्रियेशू त्यांच्या नातेवाईकांसाठी
त्यांच्या लेकरांसाठी, सुना आहेत, नातवंड आहेत प्रभू, या सर्व दुःखित कुटुंबासाठी मी प्रार्थना करतो. तो त्यांचा सांत्वनदाता झाला, तू त्यांना स्थिर केलं, आशीर्वादित केला, त्याबद्दल तुला धन्यवाद असो. पवित्र येशू, आजच्या वचनासाठी मी प्रार्थना करतो. आजचं वचन तुझे दास आमचे सन्माननीय बाळक साहेब यांच्याकडून येत असताना ते वचन आम्हा सर्वांसाठी एक आशीर्वादित होऊ दे आणि त्या वचनाच्या द्वारे आम्हाला तू आशीर्वादित कर. त्या वचनाच्या द्वारे तू आमची भेट घे प्रभू येशू. आणि म्हणून आम्हाला रिक्त असं जाऊ देऊ नकोस, तर तुझ्या वचनानं, तुझ्या सामर्थ्यानं आम्हाला भर. आणि म्हणून जे वचन तू त्यांना देणार आहे त्यांच्या ओठा जिभेला तू स्पर्श कर. पवित्र आत्म्या, तू ये आणि मार्गदर्शन कर प्रभू येशू, आणि तू त्यांना मार्गदर्शक हो, हीच मी तुला प्रार्थना करतो. आणि म्हणून पिता परमेश्वरा, आजची भक्ती आणि आम्ही सर्वजण तुझ्या हाती पडतो प्रभू. आम्हा सर्वांना तू आशीर्वादित कर. ज्या स्थितीत आम्ही आलेले आहोत प्रियेशू तुझं वचन ऐकण्यासाठी, त्यासाठी तू आमची मन तयारी होऊ दे. आम्हा सर्वांना तुझ्या पवित्र हातात घेऊ. तारणारा प्रभू येशू, तुझ्या पवित्र नावात प्रार्थना केली आहे म्हणून तू ऐक. आमेन. त्यावेळेस आळीपाळीने वाचण्याकरिता स्तोत्र 99 आणि 100, Psalm 99, Psalm 100 दोन स्तोत्र आपण आळीपाळीने वाचणार आहोत. आणि त्यानंतर प्रेषितांचा विश्वासमतानी एकत्रित रीतीने आपण तो म्हणणार आहोत. हे स्तोत्र आपल्याला मिळालं असेल तर वचनाचा आदर आणि सन्मान करीत आपल्या जागेवर आपण उभं राहणार आहोत. परमेश्वराच्या नावात मी सुरुवात करतो. परमेश्वर राज्य करीतो, लोक कंपित होत. तो करुबावर अधिष्ठित आहे, पृथ्वी थर थर कापो. ते तुझे थोर व भययोग्य नाव स्तोत्र, पवित्र तोच आहे. परमेश्वराची, आमच्या देवाची थोरविगा व त्याच्या पादासनापुढे नमन करा, पवित्र तोच आहे. मेघस्तंभातून तो त्यांच्याशी बोलला, त्याचे निर्बंध व त्याने लावून दिलेले नियम त्यांनी पाळले. परमेश्वर आपला देव याची थोरविगा आणि त्याच्या पवित्र डोंगरापाशी नमन करा, कारण परमेश्वर आमचा देव पवित्र आहे. हर्षाने परमेश्वराची सेवा करा, गीत गात त्याच्या पुढे या. त्याचे उपकार स्मरण करीत, त्याच्या द्वारात स्तवन करीत, त्याच्या अंगणात प्रवेश करा. त्याचे उपकार स्मरण करा, त्याच्या नावाचा धन्यवाद करा. देवा त्याच्या वाचलेल्या सत्य आणि पवित्र वचनाद्वारे आम्हाला आशीर्वाद करो. यावेळेस प्रेषितांचा विश्वास मताधिकार एकत्रित रीतीने आपण मानणार आहोत. सर्व समर्थ देव पिता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करता, त्याचवर विश्वास करीतो आणि त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूपी झाला, कुमारी मरियेच्या उदरीस जन्मास आला, पंत पिलाताच्या वेळेस ज्याने दुःख भोगले, त्याला वधस्तंभाला केले, जो मरण पावला व ज्याला पुरले, जो मृतलोकात
पुनरुत्थान आणि सार्वकालिक जीवन याविषयी मी विश्वास ठेवतो. आमेन. मंडळी खाली बसावे. दानार्पण घेण्याचा समय आहे आणि जे दान प्रभूच्या भांडारात अन्न असावं म्हणून आपल्या मिळकतीतून ज्या गोष्टी आपण आणल्या आहेत त्याकडे आपण जाणार आहोत. तरुण संघाद्वारे एक गीत होत असताना आपण दान अर्पण करणार आहोत. या सप्ताहात ज्यांचे जन्मदिवस आहेत, वाढदिवस आहे, ते गीत झाल्यावर आपण पुढे आपल्यासाठी प्रार्थना करण्यात येईल.
जे कोणी बाहेर आहेत आणि आपल्याला वाटतं मध्ये आपण बसून देवाचं वचन ऐकावं, तर चर्चमध्ये अजून जागा आहे. पुरुषांच्या बाजूला देखील पुष्कळ जागा आहे आणि म्हणून आपण चर्चमध्ये या अशी आपल्याला विनंती आहे. उपकारसूचे दान आहेत. इथे नाशिस चोपडे यांच्याकडून उपकार स्तुती आहे. परमेश्वराने वर्षभर त्याला उत्तम सांभाळले आणि त्यामुळे उपकार स्तुती त्यांनी केलेली आहे. श्रीमती रोशनीबाई साळुंके यांच्याकडून उपकार स्तुती आहे. देवाने त्यांना आरोग्य दिल्याबद्दल ते उपकार स्तुती मानत आहे. आणि सौ सुमित्राबाई साळुंके यांचे कडून देखील उपकार स्तुती दान आहे. देवापाने आरोग्य दिल्याबद्दल त्यांनी देखील उपकार मानलेले आहे. सर्व दानासाठी आपण प्रार्थना करूया. प्रार्थना करून स्वर्गीच्या देवा, आम्ही तुला धन्यवाद देतो आज नव्याने परत एकदा तुझ्या वारी, तुझ्या वेळेत आणि तू आज्ञा दिल्याप्रमाणे प्रभू तू आम्हाला इथे घेऊन आलास, यासाठी की आम्ही गप्प बसू नये आणि तुझे गुणगान गावे, तुला धन्यवाद द्यावे. तुझे विशेष आभार मानतोय तरुण संघासाठी, तरुण लेकरांसाठी. आठवडाभर ते गीताचा सराव करतात, प्रॅक्टिस करतात, पुष्कळ वेळ प्रभू ते देतात आणि आम्हाला तुझ्या स्तुती स्तवनात घेऊन जातात. त्याबद्दल देखील तुझे आभार मानतो. त्यांच्या जीवनाबद्दल तुला धन्यवाद देतो. त्यांच्या सर्व परिवाराला प्रभू तू आशीर्वादित कर. आम्ही प्रार्थना करतो, जे दान प्रभू आमच्या समोर आहे ते आशीर्वादित कर. ज्या प्रियाने दिलं त्या सर्वांना आशीर्वाद दे. ज्यांना देता आलं नाही प्रभू त्यांना देण्यासाठी तू दे, म्हणजे ते तुला देतील. पुष्कळदा प्रभू आम्ही तुला देत नाही म्हणून आम्हाला मिळत नाही याची देखील जाणीव आम्हाला दिवसात होऊ दे. तुला देण्याद्वारे प्रभू आम्ही तुझ्यावर प्रीती करतो हे देखील प्रभू आम्ही तुझ्या आज्ञा पाळतो हे देखील तू पाहू इच्छितो, याची जाणीव आम्हाला तर होते. आता येणाऱ्या निरोपासाठी, वचनासाठी आमच्या सर्वांच्या मनाची तू तयारी कर. प्रभू येशूच्या नावाने प्रार्थना केली म्हणून तो आहे. आमेन. सूचना काही नाही, जे आहे आपल्या अभ्यासाच्या गोष्टी, तरुण संघाची प्रॅक्टिस त्याप्रमाणे असेल आणि त्या रविवारी नित्यनेमाप्रमाणे एकच शिफ्टमध्ये जे एक तास 8:30 ते 10:30 किंवा 11 पर्यंत आपली भक्ती चालेल. पुष्कळदा आम्ही पाहत आहोत की येण्यास विलंब होत आहे पुष्कळांना, तरी आपण ते टाळावं आणि लवकर येण्याचा प्रयत्न करावा. आपल्याला ठाऊकच आहे की मागील सप्ताहापासून आपण एका विषयावर मनन करत आहोत, परंतु त्याआधी आपल्या मनाची देखील आपण तयारी करणं महत्वाचं आहे. आणि म्हणून एक गीत आपण उभे असताना विजय संगीत मधून आपण गाण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्यानंतर आपल्या विषयाकडे आपण जाणार आहोत. विजय संगीत गीत नंबर 174 आपण हे गाणार आहोत. याहो याहो प्रियजन याहो, जाऊ चला परमेश्वर सदनी, भक्ती शांती धरुणी मनी, सुंदर गायन गावदनी. येण्याप्रमाणे आपण आपल्या जागेवर उभं राहणार आहोत. आपल्या मनाची तयारी आपण करणार आहोत. विश्रांतीचा वार सुखाचा ईश्वर बाप पवित्र करी, परम कृपा मुझी करी. घडी भरी विसरुनी विषय जगाचे, विमल मने करो ध्यान दयाचे. गीत नंबर विजय संगीत आहे 174. जर आपल्याकडे विजय संगीत असेल तर ज्या सर्वांना येतं आपण सर्वांनी गाण्याचा प्रयत्न करूया. देवाला महिमा देऊया.
उत्पत्ती याचा 37वा अध्याय आणि त्याची 3, 4 आणि 5 वचनं. उत्पत्ती 37, 3, 4 आणि 5. इस्रायल आपल्या सर्व मुलांपेक्षा योसेफावर फार प्रीती करीत असे, कारण तो त्याचा म्हातारपणाचा मुलगा होता. त्याने त्यासाठी पायगुळ जगा केला होता. आपला बाप आपल्या इतर सर्व भावांपेक्षा त्याच्यावर अधिक प्रीती करतो हे पाहून ते त्याचा द्वेष करू लागले व त्याच्याशी सलोख्याचे भाषण करीनासे झाले. योसेफाला एक स्वप्न पडले, ते त्याने त्यास सांगितले, तेव्हा तर ते त्याचा अधिकच द्वेष करू लागले. मागील सप्ताहापासून आपण योसेफ याच्या कॅरेक्टरवर आपण विचार करत आहोत, जे ख्रिस्ताचं चारित्र्य समान आहे. आणि ख्रिस्ताला जर ओळखायचं असेल, ख्रिस्तासारखं जर आम्हाला बनायचं असेल, वागायचं असेल, चालायचं असेल, तर आपल्याला योसेफाच्या जीवनातून देखील काही गोष्टी जाणून घेण्याची फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि मागील दिवसात आपण योसेफाची पार्श्वभूमी पाहिली आहे की त्याचे भाऊ कसे होते, सिंहासारखे फाडणारे, गाढवासारखे दणकट, वाटेतल्या सापासारखे डसणाऱ्या नागासारखे आणि अत्यंत क्रूर अशा लोकांमध्ये, अशा भावांमध्ये, अशा परिस्थितीमध्ये तो होता. तरी पण तो त्याचं चारित्र्य, त्याचं कॅरेक्टर, त्याचं चरित्र याच्यावर कोणताही त्याचा परिणाम झाला नाही. आणि हीच गोष्ट आपण पुढे पाहत आहोत. परंतु मी आपल्याला विनंती करेन, ह्या दिवसात 2-3 महिने एखाद्या दिवसाविषयी चालेली आपण जरी संडे स्कूल मध्ये गोष्ट ऐकलेली आहात, परंतु हे पूर्ण अध्याय जर आपण वाचा घरी, म्हणजे आपल्याला मी पूर्ण वर्स बाय वर्स सांगणार नाही, मध्ये मध्येच काही वर्स मी घेणार आहे, वचन मी घेणार आहे. म्हणून आपण ह्या गोष्टी घरी एक एक वचन काळजीपूर्वक वाचा, जेणेकरून आपल्याला याची पार्श्वभूमी अधिक चांगल्या रीतीने समजण्यास आणि अधिक आशीर्वाद आम्हाला प्राप्त होण्यास मदत होणार आहे. इस्रायल आपल्या सर्व पुत्राहून योसेफावर फार प्रीती करीत असे, कारण तो त्याचा वृद्धपकाळाचा पुत्र होता. त्याने त्यासाठी पायघोळ जगा केला होता. योसेफाला त्याच्या बापाने म्हणजे याकोब, ज्याचं नाव झालं इस्रायल, ह्याने पायघोळ जगा, रंगीबेरंगी पायघोळ जगा त्याला दिला. इंटरनॅशनल ट्रान्सलेशन मध्ये किंवा नवीन आंतरराष्ट्रीय भाषांतरामध्ये मौल्यवान रत्नजडित पायघोळ जगा, इतका सुंदर असा ड्रेस त्याच्या बापाने योसेफाला दिला. असे म्हणतात की ते त्याच्या प्रीतीचे, प्रेमाचे प्रतीक होते. हा जगा आम्हा प्रत्येकाला देवाने दिला आहे. काय आहे हा जगा? काय आहे हा पोशाख? जे दान आम्हाला दिले आहेत, जी कृपादान आम्हाला मिळालेली आहेत, जे गुण आम्हाला प्रभूने दिलेले आहेत, ज्या योग्यता आम्हाला दिलेल्या आहेत, जे काही गिफ्ट्स अँड टॅलेंट्स आम्हाला दिलेले आहेत, का दिलेले आहेत? कारण याकोब, इस्रायल जसा त्याच्या मुलावर अधिक प्रेम करत होता, योसेफावर आमचा देव पिता आम्हा प्रत्येकाला प्रेम करतो आणि आम्हा प्रत्येकाला त्याने काय दिलेलं आहे? एक एक जगा दिलेला आहे. रत्न जरी काय विविध रत्न त्या जगाला त्याने लावलेले आहेत. कोणाला गीत गाण्याचे असतील, कोणाला गीत रचण्याचे असतील, कोणाला वाजवण्याचे असतील, कोणाला प्रार्थना करण्याची असेल, कोणाला मदत करण्याची असेल, वेगवेगळ्या गोष्टी प्रभूने आम्हाला जगाच्या रूपात दिलेल्या आहेत. करिंथरास पत्रामध्ये पाऊल म्हणतो 4 आणि 7 मध्ये, करिंथरास पहिले पत्र 4 आणि 7 मध्ये पाऊल म्हणतो, जे तुला दिले नाही असे तुझ्याजवळ काय आहे? जे तुला दिले नाही असे तुझ्याजवळ काय आहे? याचा अर्थ तुला सर्व दिलेला आहे. याकोब 1 आणि 17 कोणीतरी वाचा. याकोबाचं पत्र पहिला अध्याय त्याचं 17 वचन.
प्रत्येक उत्तम देणगी व प्रत्येक पूर्ण दान वरून आहे, ते ज्याला विकार नाही व जो फिरण्याने छायेत जात नाही अशा प्रकारच्या पित्यापासून करते. आम्हा प्रत्येकाला आमच्या पित्याने म्हणजे देवाने हे दान दिलेले आहे, सगळं दिलेले आहे. आमचा पिता प्रत्येक व्यक्तीवर एवढं प्रेम करतो की या पूर्ण जगामध्ये आम्ही एकटे आहोत, एवढं प्रेम प्रत्येकावर करतो, एवढी किंमत तो आमची करतो, एवढी लायकी आमची आहे असं तो समजतो. परमेश्वराकडे कोणताही पक्षपात नाही. आपण प्रत्येक व्यक्ती वेगळे आहोत, विशिष्ट आहोत आणि महत्वाचे आहोत त्याच्या दृष्टीने. म्हणून आमची जडण आणि घडण होण्याच्या आधीपासून तो आम्हाला ओळखतो, तो आम्हाला जाणतो. आमचे जीवन किती मौल्यवान आहे हे वारंवार तो आम्हाला दाखवतो त्याच्या प्रेमाद्वारे, त्याच्या प्रीतीद्वारे. तो आमच्यावर सर्वांपेक्षा अधिक प्रेम करतो. याकोबाने योसेफावर सर्वात जास्त प्रेम केलं. परंतु जर आपण मिळालेले आशीर्वादच फक्त स्वतःचे पाहत राहू तर मात्र मग आपलं काय होणार नाही. प्रेषित 7:9 मध्ये लिहिले आहे, कुलाधिपतींनी हेव्यामुळे योसेफाला मिस्र देशात विकून टाकले. आज आपला विषय आहे ओपन हार्ट सर्जरी. आज जर आपण नीट काळजीपूर्वक देवाचं वचन स्वीकारलं तर ह्या हार्ट मध्ये आमच्या जवळजवळ 8 प्रकारचे ब्लॉकेज आहेत. आणि हे ब्लॉकेज जर आज सर्जरी आपण देवाच्या हातात ते हृदय देऊन केलं तर नक्कीच यशस्वीरित्या ती पार होणार आहे. एकही ब्लॉकेज राहून गेला की अटॅक आणि मग किती छान आहे बापाच्या घरी. आणि म्हणून आम्हाला प्रत्येक ब्लॉकेज प्रत्येकामध्ये आहेत काही ना काही, ते काढणं आज महत्वाचं आहे योसेफाच्या जीवनावर. देवाने दिलेले दान, देवाची कृपादान, देवाची कृपा, जे गुण आम्हाला मिळतात त्याचा आम्ही देखावा करतो का? योसेफाला त्याच्या बापाने हा जगा दिला, तो योसेफ त्याने घातला आणि त्या भावाकडे दिला. एक प्रकारे तो देखावा करत आहे. आणि अशा ह्या वृत्तीमुळे त्याच्या समस्या उद्भवल्या. आम्ही आमच्या कृपादानावर, आम्ही आमच्या दानांवर, आम्ही आमच्या योग्यतेवर एवढे आनंदित होतो की देवाला विषय आनंद होण्यापेक्षा या गोष्टीवर आम्ही एवढे आनंद होतो. मी प्रार्थना केली हा बरा झाला, मी असं केलं तो तसा झाला, मी केलं, देवाने काय नाही केलं. आणि हा जर स्वभाव राहिला, देवाने दिला आम्हाला, पण तो मिरवण्यासाठी दिला नाही, शो ऑफ करण्यासाठी दिले नाही. देण्याचं काहींना मदत करण्याचं दान असतं नाही का, देतात पण 100 लोकांना सांगतात मी दिलं, मी असं केलं. मी मागे म्हटलं की पूर्वी चरकला मी दान द्यायचे नाही का, मोठ्या मोठ्या अक्षरात, पंखा दिला तर 3 पात्यांवर ना मी दिला. हे मिरवण्याचं दान गोष्टी देवाला नको आहे. योसेफाने तेच केलं. त्याच्या बापाने इतका सुंदर जागा त्याला दिला, तो घालून त्याच्या भावाकडे गेला, जे क्रूर आहे, जे सापासारखे, सिंहासारखे आहे, गाढवासारखे आहेत. मागच्या रविवारी आपण पाहिलं, ज्यामुळे समस्या उद्भवणार आहेत तरी तो घालून. मला काही माझ्यामध्ये जे कर्तृत्व आहे याच्यात माझं काही योगदान नाही. ज्याने मला दिलं त्याची कृपा आहे, दया आहे, म्हणून त्याचं गौरव मी करावं ना की माझं. मी हे केलं, माझं नाव व्हायला पाहिजे, माझ्या फॅमिलीचं नाव व्हायला पाहिजे, ही गोष्ट मग देवाचं गौरव मला करू देत नाही. जे 4 आणि 5 वचन वाचलं 37व्या अध्यायामध्ये,
आपला बाप आपल्या सर्व इतर भावाहून त्याच्यावर अधिक प्रीती करीतो हे पाहून ते द्वेष करू लागले व त्याच्याशी सलोख्याचे भाषण करेनासे झाले. योसेफाला एक स्वप्न पडले, ते त्याने त्यांना सांगितले तेव्हा ते त्याचा अधिकच द्वेष करू लागले. ख्रिस्ती लोकांमध्ये असलेले हार्टचा प्रॉब्लेम आहे, ज्यामुळे 8 ब्लॉकेजेस आहेत आणि तो रोग आणि तो आजार म्हणजे द्वेष. आज आपण द्वेषावर ऐकणार आहोत. 2 झालेले ते द्वेष करू लागले. आपला बाप आपल्या ऐवजी आपल्या भावावर प्रेम करत आहे म्हणून ते द्वेष करू लागले. आणि योसेफाला एक स्वप्न पडलं आणि जेव्हा ते स्वप्न त्यांनी भावाला सांगितलं तेव्हा ते त्याचा अधिकच द्वेष करू लागले. योसेफाच्या भावांचा द्वेष लवकरच हेव्यामध्ये बदलला. जर मला एखाद्या व्यक्तीचा हेवा वाटतो, सरळ आहे, एखाद्याकडे काय आहे त्याचा जर मला हेवा वाटतो, हेवा डायरेक्ट वाटत नाही, त्याच्या आधी काहीतरी माझ्या मनात आहे, वर्ष त्या व्यक्तीप्रती मनात जेव्हा द्वेष असतो तेव्हा तो द्वेष त्याचं रूपांतर हेव्यामध्ये होतं. क्षमा करा, या हेव्यामध्ये होतं. द्वेष पहिले आणि मग हेवा. आता योसेफाचे भाऊ त्याचा द्वेष करत होते आणि आता त्या द्वेषाचं रूपांतर कुठे झालेलं आहे? हेव्यात झाले. योसेफ देखील असा करू शकत होता, पण त्या सर्व गोष्टींचा त्याच्यावर परिणाम झाला नाही. ते लोक भयानक होते, वाईट कामाने भरले होते, योसेफाबरोबर अतिशय वाईट रीतीने वागत होते. पण योसेफाने त्यांचा द्वेष केला असं कुठे आम्हाला वाचायला मिळत नाही. वाचून पाहूया. ह्याच्यातून एक गोष्ट आम्हाला शिकायला मिळते. कुठल्याही एका माझ्या भावाचा किंवा बंधूचा, मी ख्रिस्ती समाजाविषयी बोलत आहे, येशूच्या अन्यायाविषयी, कुठल्याही व्यक्तीचा जर मी द्वेष करतो, हेवा करतो, तर तो त्या व्यक्तीचा द्वेष नसून, हेवा नसून, मी परमेश्वराचा द्वेष करतो. वाचायला पाहिजे आपल्याला. योहानाचं पहिले पत्र 4 अध्याय आणि 20वा वचन, प्रेषित 9 आणि 4. एखाद्या व्यक्तीचा जर द्वेष करतो तर तो द्वेष त्या व्यक्तीचा नसून तो द्वेष मी देवाचा करत आहे. योहानाचे पहिले पत्र 4 अध्याय 20वा वचन. मी देवावर प्रीती करतो असे म्हणून जर कोणी आपल्या बंधूंचा द्वेष करील तर तो लबाड आहे. कारण डोळ्यांपुढे असलेल्या आपल्या बंधूवर जो प्रीती करीत नाही त्याला न पाहिलेल्या देवावर प्रीती करता येणे शक्य नाही. सरळ आहे डेफिनेशन, व्याख्या सरळ आहे. एखाद्या बंधूचा द्वेष किंवा हेवा माझ्या मनात आहे म्हणजे देवाचा द्वेष आणि हेवा करत आहे. प्रेषित 9 आणि 4 मध्ये, शौला शौला तू माझा छळ का करतो? आता इथे शाऊल, नंतर तो पाऊल झाला, तो देवाचा छळ करत होता का? परमेश्वराचा छळ करत होता? तरी त्याच्याकडे वचन काय आलं? शौला शौला तू माझा छळ का करतो? जे काही आम्ही आमच्या भावाविरुद्ध करतो ते आपण देवाविरुद्ध करतो. शाऊल फक्त ख्रिस्ती लोकांचा छळ करत होता, पण परमेश्वराने त्याला विचारले तू माझा छळ का करतो? म्हणजे कोणत्याही ख्रिस्ती व्यक्तीचा जर मी छळ करतो, द्वेष करतो, हेवा करतो, तो द्वेष आणि तो हेवा त्या व्यक्तीचाच नसून मी परमेश्वराविरुद्ध त्या गोष्टी करतो. दुसऱ्यांनी आपल्याला काही वाईट केल्यामुळे नव्हे, तर आपल्या अंतःकरणात त्या व्यक्तीविषयी जेव्हा प्रेम कमी होतं तेव्हा आपल्या मनात द्वेष उत्पन्न होतो. एखाद्याच्या विषयी माझ्या मनात प्रीती थंडावली की द्वेषाला सुरुवात होती. द्वेष वाढत वाढत जाऊन त्याचं रूपांतर हेव्यामध्ये होतं. मग ती व्यक्ती कितीही चांगली करत असो, मी वाईटच समजतो. सैतानाला हेच वाटतं. पहिले पेत्र 4 आणि 8 मध्ये आहे, प्रीती पापाची रास झाकून टाकते. प्रीती असेल तर सगळं झाकलेलं आहे, बंद आहे.
पण प्रीती जेव्हा आटती, संपती, कमी होती, मी आपोआप बोलायला लागतो त्या व्यक्तीविषयी. बघूया, अनुभव घेऊया. मी एखाद्याविषयी का बोलतो? कारण त्याच्याविषयी माझ्या मनात प्रीती नाही. मी एखाद्याविषयी का बोलतो? कारण त्याच्याविषयी माझ्या मनात द्वेष आहे. मी एखाद्याविषयी का बोलतो? कारण त्या द्वेषाचं रूपांतर आता वाढत जाऊन ते हेव्यामध्ये आहे. नुकसान कोणाचं आहे? त्याचं नाही, नुकसान माझं आहे. आठ ब्लॉकेजेस आम्ही पाहणार आहोत आज. त्याकडे गांभीर्याने लक्ष देणार आहोत. आमच्या हृदयाच्या कोणत्याही कोपऱ्यात द्वेष नसावा. संपूर्ण आमचं हृदय कप्पान कप्पा त्याचा ख्रिस्ताच्या प्रीतीने ओतप्रोत भरलेला असावा. कारण जेथे प्रीती नाही त्या ठिकाणी प्रीतीच्या विरुद्ध द्वेष आहे. पहिला ब्लॉकेज आपण पाहणार आहोत. 8 गोष्टी. पहिली गोष्ट, एक, आपण शांती गमावतो. जर माझ्या मनात शांती नाही, याचा सरळ सरळ अर्थ आहे मी कोणाचा तरी द्वेष करत आहे, मी कोणाचा तरी हेवा करत आहे. माझ्या मनात त्या व्यक्तीविषयी प्रीती नाही, म्हणून माझ्या मनात शांती नाही. उत्पत्ती 37 आणि 4 मध्ये वाचूया. 4थं वचन वाचूया. आपण जे वाचलं, आपल्या इतर भावांपेक्षा त्याच्यावर अधिक प्रीती करतो हे पाहून ते त्याचा द्वेष करू लागले व त्याच्याशी सलोख्याचे भाषण करीत. ते त्याच्याशी सलोख्याने बोलू शकले नाही. द्वेषासाठी जागा दिली तर आपण शांती गमावतो. त्या व्यक्तीचा आम्ही द्वेष करतो, त्या व्यक्तीवर त्याचा परिणाम होत नाही. योसेफाने शांती गमावली नाही असे कुठे आपल्याला वाचायला मिळत नाही. परंतु त्याच्या भावांच्या मनामध्ये योसेफाविषयी द्वेष होता. म्हणूनच तुरुंगात योसेफ होता तरी त्याला शांती होती. आमच्या अंतःकरणाची आम्ही शांती गमावली आहे का? ते त्याच्याशी सलोख्याने बोलू शकले नाही. जर अंतःकरणात शांती नाही, जर अंतःकरणात द्वेष आहे, जर अंतःकरणात हेवा आहे, तर मी एखाद्या व्यक्ती संगती बोलू शकत नाही. सिम्पटम्स पाहिला, बाहेरून दिसणार, हे तर आतमध्ये आहे. तर जे बाहेरून दिसतं, मी त्या व्यक्तीशी बोलत सलोखा तर दूर, मी बोलत नाही, तोंडी पाहत नाही. हा ब्लॉकेज फार मोठा आहे आणि हा काढला नाही तर स्प्रिंग आम्ही टाकू शकत नाही. डॉक्टर रक्त पातळ होण्याच्या गोष्टी गोळ्या देतो. रक्त पातळ ठेवा. किती वेळ? आम्ही शांती गमावतो. फार मोठी गोष्ट आहे. ज्या व्यक्तीवर आम्ही प्रेम करत नाही, आम्हाला शांती मिळणार नाही. परंतु योसेफामध्ये पूर्ण शांती होती, म्हणून तो आपल्या भावांना म्हणाला. उत्पत्ती 43 आणि 23 मध्ये म्हणतो, तुमचे कल्याण असो, भिवू नका, कारण याच्या मनात द्वेष नाही, ह्याचं मन शांतीने भरलेलं आहे. फारोचं स्वप्न ऐकण्या अगोदर योसेफाने फारोला सांगितलं. उत्पत्ती 41 आणि 16 मध्ये फारोला मंगलदायक उत्तर देवच देईल. आपल्या द्वेष करणाऱ्यावर जेव्हा आम्ही प्रीती करतो तर नेहमी आम्हामध्ये शांती राहते. आम्ही कोणत्याही संकटातून जात असलो, आपल्याला शांती असणार, शांत असणार. परंतु जर आम्हाला शांती नाही, चेक करूया कोणाविषयी माझ्या अंतःकरणात द्वेष तर नाही. पुष्कळदा कठीण वाटते गोष्ट. आम्ही जेव्हा एका मेजामध्ये आम्ही सहभागी होतो, प्रभू भोजन ज्याला आपण म्हणतो, एका भाकरीतून खातो ख्रिस्ताच्या शरीरातून, एका प्याल्यातून आम्ही पितो जे ख्रिस्ताच्या रक्ताचं दर्शक आहे, जे क्षमेचं दर्शक आहे, प्रीतीचं दर्शक आहे. परंतु आम्ही आमच्या शेजारच्या बंधूसोबत द्वेष पाळून त्या गोष्टी करतो. यहुदा तिथे होता पहिल्या प्रभू भोजनाच्या. येशू ख्रिस्त जेव्हा देतो, त्याचं मन ठीक नव्हतं. नंतर त्याने फाशी घेतली.
हा ब्लॉकेज आमच्या लोकांमध्ये आम्हामध्ये आहेच. द्वेष, हेवा, मत्सर, ह्याला जर पहिली सुरुवात होते की प्रीती कमी झाली का आपापल्या गोष्टींना सुरुवात होती. पण नुकसान लक्षात ठेवा आमचं. दुसरी गोष्ट, देवाच्या लोकांमध्ये, त्या सहवासामध्ये, बंधूंच्या एकत्रित येण्यामध्ये आम्हाला आनंद घेता येत नाही. दुसरी गोष्ट, आपण योसेफ आपल्या भावांना चांगल्या उद्देशाने भेटायला आला, पण त्याचे भाऊ त्याला पाहू सुद्धा इच्छित नव्हते. त्याला दुरून येताना त्यांनी पाहिले तेव्हा त्यांच्या जवळ येऊन पोहोचण्यापूर्वीच त्याला कपटाने मारून टाकावं असा ते विचार करत होते, प्लॅन करत होते. उत्पत्ती 37:18-19 वाचा. 37:18-19. त्यांनी त्याला दुरून पाहिले तेव्हा तो त्यांच्याजवळ येऊन पोहोचण्यापूर्वी त्याला मारून टाकण्याचा त्यांनी कट केला. ते एकमेकास म्हणाले, पहा तो स्वप्नदर्शी येत आहे. आपल्यामध्ये हेवा असेल तर बंधुजनाबरोबर आपण प्रेम करू शकत नाही. त्यांचा सहवासही आपल्याला आता सहन होत नाही. एक मिनिट पण आम्ही बसू शकत नाही त्यांच्या जवळ. एक मिनिट सुद्धा आम्ही बोलू शकत नाही त्यांच्या सोबत. आम्हाला आवडणारच नाही. सैतानाची ही चालाकी आहे. जिथे देव म्हणतो की तो कुठे आहे, जिथे दोघे किंवा तिघे आहे, तो कुठे आहे, बंधूंचे एकत्रित जेव्हा आम्ही येतो तिथे तो आहे. तिथेच आशीर्वाद देण्याचं ठरवलंय. पुढे एकत्रित येण्यामध्ये सैतान आम्हाला एकटं पाडतो. कारण आमच्या मनामध्ये कोणाविषयी तरी, समाजाविषयी किंवा कोणती तरी अशी गोष्ट आहे ज्याद्वारे माझं अंतःकरण हे द्वेषाने भरलेलं आहे. माझं अंतःकरणामध्ये प्रीती राहिली नाही. माझं अंतःकरण हेवाने भरलेलं असल्यामुळे मी बंधूंच्या एकत्रित येण्यामध्ये मी येऊ शकत नाही. योसेफच्या भावांना सिंहासारखं, सापासारखं, गाढवांसारखं लोकांमध्ये राहायला आवडत होतं, कारण त्याचा स्वभाव तसा होता. पण देवा समान असलेला जो व्यक्ती, स्वभाव, त्यांचा भाव योसेफ ह्याच्या बरोबर ते राहायला तयार नाही, सहन नाही होत आहे. ह्या लोकांना असे लोक सहन होत नाही. त्यांना त्यांच्याच स्वभावाचे लोक सहन होतात. त्यांचीच कंपनी आवडते. पण चांगले लोक सहन होत नाही. दिसले का रागच, दिसले का यांना कुठेतरी पकडून द्यावं, दिसले का यांचा द्वेष करावा, दिसले का यांचा हेवा करावा. आपल्या अंतःकरणात प्रेम नसेल, आपण द्वेष करणाऱ्यांवर देखील आमच्या अंतःकरणात जर प्रेम असेल तर त्यांच्यावर आम्ही प्रेम करू. योसेफाने पुष्कळ गोष्टी त्याच्या मनात प्रेम होतं म्हणून जेव्हा तो पंतप्रधान झाला, जेव्हा त्याचे भाऊ आले तर म्हणाले, अंमळ असे जवळ या. उत्पत्ती 45:4 मध्ये आपण बघतो ते आपल्या भावांना, ज्यांनी त्याला मारण्यासाठी त्या खड्यात टाकलं, ज्यांनी त्याला विकून टाकलं, ज्यांनी त्याला त्याच्या बाबापासून कितीतरी वर्ष, 20-22 वर्ष दूर ठेवलं, योसेफाच्या मनात द्वेष नाही. जेव्हा तो मोठ्या पदावर गेला तेव्हा तो आपल्या भावांना म्हणतो, तुम्ही जवळ या. तिसरी गोष्ट, आपण लवकर पुढे जाऊ. जर आमच्या मनात द्वेष आहे तर आम्हाला नेहमी वाटेल आम्ही गुन्हेगार आहोत, आम्ही दोषी आहोत. ही भावना सतत आम्हाला टोचत राहते. जोपर्यंत आमच्यामध्ये द्वेष राहतो तोपर्यंत या अपराधीपणाची भावना जाणार नाही. कितीही तोरणमा हिल स्टेशनला जा, किती शांत बसा, किती गीत ऐका, ही भावना जाणार नाही. आम्ही अपराधी आहोत याची. योसेफाला विकून 20 वर्षानंतर त्याचे भाऊ जेव्हा मिस्र देशामध्ये आले, आता त्यांचा विवेक त्यांना दोष देत आहे. त्या दोषापासून 20 वर्ष झाले, पण त्यांना एक गोष्ट अजून आठवत आहे, ते स्वतःला दोष देत आहे. वाचूया उत्पत्ती 42 आणि 21. मग ते एकमेकास म्हणाले, आपण आपल्या भावाच्या बाबतीत खरोखर अपराधी असता व आपण त्याचे दुःख पाहिले असताही त्याचे ऐकले नाही, म्हणून हे दुःख आपणावर आले आहे. म्हणून हे दुःख, हे संकट आपल्यावर आले. किती 20 वर्षांनी गिल्टी फिलिंग्स, अपराधीपणाची भावना त्यांच्या मनामध्ये आहे, जाणार
जोपर्यंत आमच्या मनात द्वेष आहे, आम्ही कुठेही असा, आम्ही स्वतःला अपराधी समजू. परंतु योसेफ आपला द्वेष करणाऱ्यावर प्रेम करत होता. आयुष्यभर तुरुंगात आणि जीवनाच्या कठीण परिस्थितीमध्ये देखील तो आनंद होता. जेव्हा त्याला कारागृहात म्हणजे जेलमध्ये टाकण्यात आलं आणि त्याच्या बरोबरचे कैदी होते, सरदार त्यांना त्यांनी विचारलं, उत्पत्ती 40:6 आणि 7 मध्ये त्यांनी विचारलं, तुमची तोंडे का उतरलेली दिसतात? हा कुठे आहे? कैदेत आहे. हा कुठे आहे? तुरुंगात आहे. पण तो म्हणतो त्या दुसऱ्या कैद्यांना की तुमची तोंड का उतरलेली आहे? पाऊल आणि सिला जेव्हा तुरुंगात टाकण्यात आलं, तुरुंग म्हणजे काय चांगली जागा नाही, त्यांचे हात पिण्याने बांधलेले होते. पण ते काय होते? आनंदित होते. ते काय होते? गीत गात होते. ते काय करत होते? स्तुती करत होते. परिस्थिती कशी असो, जागा कशी असो, त्यांचा आनंद मावळणार नाही. आणि योसेफ त्या तुरुंगात असताना जे कैदी होते त्यांना म्हणतो, तुमची तोंडे का उतरलेली दिसतात? तुमचे चेहरे का खिन्न आहेत? जर आमचे अंतःकरण प्रीतीने भरले असेल तर आम्हाला शांती आहे. आम्ही कोणत्याही जागेत असू, आम्हाला कोणीच आमचा आनंद हिरावून घेऊ शकत नाही. म्हणून पाऊल म्हणतो, प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. पुन्हा सांगतो, आनंद करा. जेव्हा अशी आनंद करण्यासारखी कोणती परिस्थिती नव्हती. आणि म्हणून आम्ही आनंद का करू शकत नाही? आमच्या वर्शिप, आमच्या आराधना, आमच्या प्रार्थना, आमच्या एकमेकांना मदत करणं का सांगावं लागतं घडी घडी? आम्ही स्वतःहून का आनंदी वृत्तीने करू शकत नाही? चौथी गोष्ट, आपण लवकर जाऊ. परमेश्वराचा चांगुलपणा हे आपल्याला वाईटच दिसतो. जेव्हा आपण द्वेष करायला सुरुवात करतो, तेव्हा परमेश्वर आपल्याला आशीर्वाद केलेले आहे, तरी ते आशीर्वाद आम्हाला शाप वाटतात. किती आमच्या सोबत चांगल्या गोष्टी घडू द्या, तरी आम्हाला ते वाईटच दिसतात, जर आमच्या अंतःकरणामध्ये द्वेष आहे. योसेफाचे भाऊ धान्य खरेदी करण्यास जेव्हा मिस्रात आले, तेव्हा योसेफाने त्यांच्यावर दया प्रकट करून त्यांचे पैसे परत दिले, धान्य पण दिलं आणि गुपचूप त्यांच्या गोण्यामध्ये ते पैसे पण गुपचूप ठेवले की बाबा तुम्ही जा. जेव्हा आपल्या गोणीमध्ये त्यांना पैसे आढळले, 42 आणि 28 वाचूया. आणि तो आपल्या भावांना म्हणाला, माझा पैसा परत केला आहे, पहा हा माझ्या गोणीत आहे. तेव्हा त्यांच्या काळजाने ठाव जोडला. ते थरथर कापत एकमेकांकडे वळून म्हणाले, देवाने आपणास हे काय केले? त्यांच्या काळजाने ठाव सोडला. ते थरथर कापत एकमेकांकडे वळून म्हणाले, देवाने हे का केले? जरी चांगल्या गोष्टी आमच्या सोबत घडत असतील, जरी देव आम्हाला आशीर्वाद देऊ इच्छित असेल, तरी आम्हाला ते शाप वाटेल, ते आम्हाला संकट वाटेल, ते आम्हाला वाईटच वाटेल. आणि हेच कारण आहे, पुष्कळ ख्रिस्ती लोक एवढे देवाने उपकार केले तरी त्यांना त्याची काहीच पडलेली नाही, त्यांना त्यांचं काहीच केलं नाही आणि ते निराशेतच राहतात. देवाचे उपकार विसरून जातात. आपल्या अंतःकरणात द्वेष, कडूपणा असेल तर आपण अंधारात राहतो, अंधारात चालतो आणि आपले डोळे अंधळे करतो. योहानाचं पहिले पत्र 2 अध्याय आणि त्याच्या 11व्या वचनात लिहिलंय, आपल्याला बऱ्या आणि वाईटाचा फरक कळत नाही. पहिले योहान 1:2 आणि 11. पण आपल्याला बंधूंचा द्वेष करणारा अंधारात आहे व अंधारात चालतो. तो कुठे चालला आहे हे त्याचे त्यालाच कळत नसते, कारण अंधाराने त्याचे डोळे आंधळे केले. आपल्या बंधूचा द्वेष करणाऱ्याला कुठे तो चाललाय ते समजत नाही, त्याचे डोळे आंधळे, तो कुठे जात आहे, कारण तो आपल्या बंधूंचा काय करत आहे? द्वेष करत आहे. प्रत्येक द्वेष करणारी व्यक्ती आंधळे आहे. तो कुठे जात आहे त्याला माहिती नाही. परंतु जर आपण योसेफासारखे आपला द्वेष करणाऱ्यावर प्रीती करतो, तर जे आपल्याला वाईट केले ते आपले चांगले होईल. जर आमच्या अंतःकरणात प्रीती आहे, आजूबाजूच्याने कितीही वाईट केलं आमचं, तर ते वाईटाचा बदल देव चांगल्यामध्ये करून देईल. किती चांगलं फॉर्म्युला आहे.
काहीच करायचं नाही, फक्त मनामध्ये काय ठेवायची आहे? प्रीती. करू द्या जगाला वाईट, कितीही रडले डोकं घेऊन आमचं वाईट होण्यासाठी ते चांगलंच होईल. उत्पत्ती 50 आणि 20. उत्पत्ती 50 आणि लवकर वाचूया. तुम्ही माझे वाईट योजिले, पण आज पाहता त्याप्रमाणे अनेक लोकांचे प्राण वाचावे म्हणून देवाने ते चांगल्यासाठीच योजिले होते. योसेफाने आपल्या भावांना साक्ष दिली, तुम्ही माझे वाईट योजिले, पण आज पाहता त्याप्रमाणे अनेक लोकांचे प्राण वाचावे म्हणून देवाने ते चांगल्यासाठीच योजिले होते. प्रथम पहिले त्याच्या भावाने त्यांना खाड्यामध्ये खड्ड्यात टाकलं, पण तो खड्डा त्याच्यासाठी आश्रयस्थान झाला. त्याच्या भावाच्या क्रोधापासून सुटण्यासाठी, त्याचा जीव वाचण्यासाठी, कारण त्याचे भाऊ त्याला मारून टाकणार होते, परंतु त्यांनी ठरवलेल्या खड्ड्यात सोडून दिलं. जीव वाचला, उलट चांगलं झालं. दुसरं, धन्याच्या हाताखाली त्याला गुलाम म्हणून विकण्यात आलं. मिस्र देशामध्ये जे गुलाम असायचे त्यांना जनावरांसारखे मारत होते, जनावरांसारखे. परंतु देवाने त्याला मिस्रचा अधिपती बनवला. पोतीफराच्या बायकोनी त्याला तुरुंगात टाकलं, परंतु तो तुरुंग, ती जेल त्याला आशीर्वादित झाली. तिथे त्याला स्वप्नाचा अर्थ प्रगट करण्याची संधी मिळाली. जर आपण परमेश्वराजवळ राहतो, त्याच्याबरोबर चालतो, आपल्या शत्रूंवर प्रेम करतो, आपल्या विरुद्ध येणाऱ्या प्रत्येक वाईटाला आम्ही चांगले करतो. संपूर्ण पवित्र शास्त्रामध्ये दावीद आणि मर्दकाच्या जीवनात आपण अशा घटना पाहतो. दावीद आणि मर्दकाच्या स्तोत्र 91 आणि 10 मध्ये लिहिलं आहे, कुठलेही अरिष्ट तुझवर येणार नाही. गणना 23:23 मध्ये लिहिलं आहे, याकोबावर फार महत्वाचं वचन आहे, वाचूनच घ्या. गणना 23:23 लाल पेनने अंडरलाईन करा. याकोबावर काही मंत्रतंत्र चालावयाचे नाही, इस्रायलावर काही चेटूक चालावयाचे नाही. याचा काळी याकोब व इस्रायल यांच्याविषयी असे म्हणतील, देवाने केवढे कार्य केले. याकोबावर काही मंत्र तंत्र चालावयाचे नाही, इस्रायलावर काही चेटूक चालावयाचे नाही. करू द्या कोणाला काय करायचं, काही फायदा नाही, उलट ते उलटून त्यांच्यावर जाईल. कारण देव आमच्या बरोबर आहे आणि आमचे अंतःकरण जर प्रीतीने आणि प्रेमाने भरलेले आहे, आमच्या काहीही होणार नाही. आपल्या विरुद्ध केलेल्या वाईटाचा प्रभाव जर आपल्यावर होत असेल तर याचा अर्थ आमच्यामध्ये द्वेष आहे. होईल केव्हा? जेव्हा आमचे अंतःकरण द्वेषाने भरलेले आहे. परंतु आमचे अंतःकरण जर प्रीतीने भरलेले आहे, आमच्यावर काहीही होणार नाही. आपल्या द्वेष करणाऱ्यांवर जर आपण प्रीती करतो तर त्या गोष्टी आशीर्वादित होऊन बदलतात. आपल्या मित्रावर प्रीती कर असं येशूने म्हटलं नाही, सर्वच करतात. येशूने काय म्हटलं? आपल्या तुमच्या वैऱ्यावर प्रीती करा. हे गणित आहे. जेव्हा आम्ही मित्रावर प्रीती करतो, जेव्हा आम्ही आमच्या नातेवाईकांवर प्रीती करतो, सर्वच करतात जगात. जेव्हा आम्ही आमच्या शत्रूंवर प्रीती करतो, तेव्हा सर्व गोष्टी मिळून आमच्यासाठी आशीर्वादित होतात. बोलायला जेवढं सोपं आहे तेवढं करायला कठीण आहे. जर कोणी आमचा द्वेष करत असेल तर त्याच्यावर आम्ही प्रेम करायला सुरुवात करा. देव आम्हाला आशीर्वादाने भरेल. पाचवी गोष्ट, जर आमच्यामध्ये द्वेष आहे, हेवा आहे, तर आमच्या हृदयामध्ये सतत भीती असेल, भय असेल. जेव्हा योसेफाने आपल्या भावाला पैसे परत दिले तेव्हा ते भयभीत झाले आणि आपल्याला थर कापले. जे लोक आपल्या अंतःकरणामध्ये द्वेष
कटुत्व, राग, संताप, पक्षपात, वाईट भावना, दुःख देणाऱ्या भावना, कुरकुरी चहाड्या करत फिरतात, साठवून ठेवतात. त्यांच्या मनामध्ये सतत भय असतात, सतत अरिष्ट येईल, संकट येईल ही भीती असते. लक्षात ठेवूया, भीती कधी आपल्याला एकटं सोडत नाही. भीतीमध्ये यातना असतात. जर आपल्या अंतःकरणामध्ये द्वेष असेल तर यातनादायक भीती पण आमच्यामध्ये राहणार आहे, जी आम्हाला यातना देते. योसेफ आपल्याला भावाना पाहून म्हणतो, उत्पत्ती 50 आणि 19, भिवू नका, भिवू नका. जर आम्ही दुसऱ्यांचा द्वेष करत असाल तर आमच्या अंतःकरणामध्ये भीती आहे, भय आहे. आपल्याला फक्त देवाचे भय असावे, त्यात आनंद आहे, शांती आहे. सर्व अन्य भय आपल्यामधून काढून टाकले पाहिजे. योसेफामध्ये अजिबात भीती नाही. योहानाचे पहिले पत्र 4 आणि 18 मध्ये लिहिलं आहे, प्रीतीच्या ठाई भीती नसते, पूर्ण प्रीती भीतीला घालवून देते. योसेफावर त्याची कृपा दृष्टी झाली. पोतिफराच्या दृष्टांत पाव आणि तुरुंग अधिकाऱ्यांच्या दृष्टांतात सुद्धा. उत्पत्ती 39:4 आणि 21 हे वचन वाचूया. 39:4 आणि 21. योसेफावर त्याची कृपादृष्टी झाली. योसेफ त्याची सेवा करू लागला आणि त्याने त्याला आपल्या घरचा कारभारी नेमून सर्व काही त्याच्या ताब्यात दिले. योसेफावर पोतिफराची कृपा दृष्टी झाली. पुढे 21. तथापि परमेश्वर योसेफाबरोबर असून त्याने त्याच्यावर दया केली आणि त्या बंदीशाळेच्या अधिकाऱ्याची त्याच्यावर कृपादृष्टी होईल असे केले. अगदी वाईट आणि कठीण परिस्थितीमध्ये असताना देखील त्याच्यावर कृपादृष्टी करण्यात आली. का? कारण त्याचं अंतःकरणामध्ये द्वेष नव्हता, त्याच्या अंतःकरणामध्ये हेवा नव्हता, आणि त्याच्या अंतःकरणामध्ये सर्वांसाठी प्रेम होतं, प्रीती होती. सिंपल आहे पण कठीण आहे गोष्ट. आमच्या अंतःकरणात जर भय आहे याचा अर्थ आमच्या अंतःकरणात द्वेष आहे. 6वी गोष्ट, आम्ही आध्यात्मिक रीतीने दुष्काळात आणि दारिद्र्यामध्ये राहतो. हे जाणवतं आम्हाला. उत्पत्ती 43:1 आणि 2. आध्यात्मिक दुष्काळ आणि दारिद्र्य. देशात दुष्काळ कडक होता. त्यांनी मिस्राहून आणलेले धान्य खाऊन संपविले. तेव्हा त्याचा बाप त्यास म्हणाला, पुन्हा जाऊन आपल्यासाठी थोडी अन्न सामग्री खरेदी करा. योसेफाचे भाऊ कनानामध्ये राहत होते, तरी दुष्काळामध्ये पिडलेले होते. काही लोक आध्यात्मिक रीतीने नेहमी कोरड्या अवस्थेमध्ये असतात. त्याचे एक कारण म्हणजे त्यांच्या हृदयामध्ये द्वेष असतो. कितीही चर्चला येऊ, किती चांगल्या लोकांच्या संगतीत बसू, किती गीत गाऊ, किती प्रार्थना करू, किती संदेश ऐकू, पण आम्ही कोरडेच, दुष्काळग्रस्त. उत्पत्ती 39 आणि 2 लिहिलं आहे, परमेश्वर योसेफावर असल्या कारणाने तो यशस्वी पुरुष झाला. जी काही कामे तो हाती घेत असे त्यास परमेश्वर त्याला यशस्वी करत असे. एका बाजूला द्वेषाने भरलेले त्याचे भाऊ दुष्काळात, कोरड्या अवस्थेमध्ये, वाईट परिस्थितीमध्ये आहे, कनानात असून. दुसऱ्या बाजूला योसेफ प्रीतीने भरलेला, जे काम तो हाती घेत होता ते काम परमेश्वर यशस्वी करत होता. 39:2, 3 आणि 23 ही 3 वचन आपण वाचूया घरी. 39:2, 3 आणि 23. जे काही कामे तो हाती घेत असे त्यास परमेश्वर त्याला यशस्वी करत होता. कारण त्याच्या अंतःकरणामध्ये प्रेम होतं, कारण त्याच्या अंतःकरणामध्ये प्रीती
भीती होती, करू द्या कोणी वाईट, करू द्या कोणी द्वेष, त्याचं मला घेणं नाही. मी काय करत आहे त्याला जबाबदार मी आहे. दुसरे काय करत आहे त्याला जबाबदार मी नाही. मला जर आशीर्वाद पाहिजे आहे, मला जर यश पाहिजे आहे, मला जर शांती पाहिजे आहे, मला जर परमेश्वराची समक्षता पाहिजे आहे, तर माझं अंतःकरण प्रीतीने भरलंच पाहिजे. आमचे जीवन यशस्वी होणं किंवा आमचं जीवन अयशस्वी होणं या सर्व गोष्टी आमच्या वैरावर आम्ही किती प्रीती करतो, किती कृपा करतो यावर अवलंबून आहे. मी स्टेटमेंट माझंच लाल लाईन लिहिलंय. आमचं यशस्वी होणं किंवा आमचं अयशस्वी होणं हे आम्ही आमच्या द्वेष करणाऱ्यांवर, आम्ही आमच्या शत्रूंवर किती प्रेम करतो ह्यावर अवलंबून आहे. कारण यश देणं देवाच्या हातात आहे. जेव्हा तो बघतो एवढं वाईट असताना देखील ह्याच्या अंतःकरणात त्या व्यक्तींसाठी प्रेम आहे, तर देव आशीर्वाद देतो. परंतु आम्ही काय करतो, आम्ही जशास तसे करतो आणि आमचे आशीर्वाद गमावून बसतो आणि आमची स्थिती अजून वाईट होते. पोतिफराच्या घरी योसेफ एक बंदिवान होता, तरी तो यशस्वी झाला. त्याला कारागृहात टाकण्यात आले, तो यशस्वी झाला. जे काही आपण हाती घेतो, जिथे कुठे आपण असो, परमेश्वर आपल्याला सोबत असून आपला आशीर्वाद करतो. यालाच यश किंवा अपयश म्हणतात. इस्हाकाविषयी अबीमेलेकाने साक्ष दिली होती. उत्पत्ती 26 आणि 28 मध्ये इस्हाक म्हणतो, परमेश्वर तुमच्या बरोबर आहे हे आम्हाला स्पष्ट दिसून आले आहे. आपण करत असलेल्या प्रत्येक कामात परमेश्वराची जर गैरहजेरी आहे तर त्याला अपयश म्हणतात. आपण करणारे काम आणि परिश्रमामध्ये जर परमेश्वर सोबत नाही तर आपले जीवन नक्कीच अयशस्वीच राहणार, कधीच यश मिळणार नाही. सातवी गोष्ट, आपण लवकर पुढे जाऊ. जर आपल्या मनात द्वेष आहे तर सर्वजण आपला द्वेष करतात असं आपल्याला वाटतं. भीती परत, आपल्या मनात जर द्वेष आहे, देवासारखा माणूस सुद्धा आपला द्वेष करतो, वाईट करेल असं आपल्याला वाटतं. योसेफाच्या भावाने जेव्हा तो पंतप्रधान झाला, त्याच्या भावाने त्याला कळून चुकलं होतं की माझे भाऊ आहे, पण त्यांनी त्याला ओळखलं नव्हतं. आणि योसेफाने आपल्या भावांना त्याच्या घरी आमंत्रण दिलं जेवणाचं. एक उत्तम मेजवानी योसेफाने दिली. परंतु बघा ते भाऊ काय म्हणतात, उत्पत्ती 43 आणि 18 मध्ये. 43 आणि 18 मध्ये आपणास योसेफाच्या घरी नेले म्हणून ते घाबरले व ते म्हणाले, पहिल्या खेपेस आपल्या जोडीतून पैसा परत गेला म्हणून आपणास आत नेत आहेत. याचा विचार असा दिसतो की काहीतरी निमित्त काढून आपणावर तुटून पडावे, आपणास गुलाम करावे आणि आपली गाढवेही बळकवावी. काहीतरी निमित्त काढून आपणास तुटून पडावे, आपणास गुलाम करावे आणि आपली गाढवेही बळकावी. योसेफाने आपल्या भावांसाठी जेवणाचं आमंत्रण दिलं, उत्तम मेजवानी दिली. पहिले तर धान्य दिलं, पैसे दिले, आता चांगली मेजवानी त्यांना तो देत आहे. परंतु यांच्या मनात द्वेष असल्यामुळे त्यांना ते दिसत आहे की काहीतरी निमित्त काढत आहे. एखादा व्यक्ती आमच्यासाठी जर चांगला करत असेल तर आम्ही त्याच्याकडे त्याच्या प्रति पाहण्याची आमची भूमिका ही कशी असेल, निगेटिव्ह असेल. तो कितीही चांगला करो, आम्हाला त्या गोष्टी चुकीच्याच वाटतील, कारण आम्ही चुकावं. आमचे चष्मे चुकीचे लागले असल्यामुळे जर लाल चष्मा घातला मला लालच दिसत. कायनाने जेव्हा हाबिलाचा वध केला तेव्हा सर्वजण त्याला मारून टाकतील असं त्याला भीती वाटू लागली. सर्वजण त्याचा पाठलाग करत असं त्याला वाटत होतं. उत्पत्ती 4 आणि 14 मध्ये लिहिलं आहे, आणि तो रडून म्हणाला, ज्या कोणाला मी सापडेल तो मला ठार करेल. तेव्हा तर लोक पण नव्हते एवढे, पण ही भीती, तो द्वेष त्याच्या अंतःकरणात असल्यामुळे त्याला अशी भीती वाटली. तो रडत होता आणि तो म्हणतो, देवाला
ज्या कोणाला मी सापडेल तो मला ठार करेल. आता त्याला कोण सापडणार आहे कोणाला माहिती होतं. पण पहा, त्याचं मन केवळ त्याचं अंतःकरण द्वेषाने भरलं असल्यामुळे त्याला तशी भीती वाटत होती. सर्व लोक आमचे वाईट करू इच्छित आहे, ते आमच्या चुका शोधत आहे असं आम्हाला वाटतं. याचं कारण कोणाच्या त्या विरुद्ध आमच्या अंतःकरणात द्वेष आहे. जे आमच्या हृदयात आहे तेच आम्ही दुसऱ्यात पाहतो. आठवी शेवटली गोष्ट आपण इथे पुष्कळ बोलण्यासारखं आहे, पण हा विषय हा टॉपिक आजचा इथे संपवायचा आहे. आपण दुसऱ्यांसाठी ओझे बनतो जर आमच्या अंतःकरणामध्ये द्वेष आहे. शेवटी योसेफाचे भाऊ त्याच्यासाठी एक ओझे असे बनले. कनान सोडून आल्यामुळे त्यांना स्वतःचे घर नव्हतं, उपजीविका नव्हती, जमीन सुकलेल्या अवस्थेमध्ये होती, सर्वत्र दुष्काळ होता. त्यांना त्यांच्या कुटुंबाला अन्न पुरवून योसेफाला त्यांचे संगोपन करायला लागले. उत्पत्ती 47 आणि 12 मध्ये लिहिलंय. आता ते भाऊ याच्यासाठी जसे ओझे झाले कारण द्वेष बाळगल्यामुळे. योसेफाने आपला बाप, आपले भाऊ आणि आपल्या बापाच्या घरची माणसे याच त्यांच्या मुलाबाळांच्या संख्येप्रमाणे अन्न सामग्री पुरवून त्यांचे संगोपन केले. जर आमच्या हृदयात द्वेष आम्ही साठवलेला आहे तर आम्ही दुसऱ्याकरिता ओझ होतो. काही वेळेपर्यंत आमच्या विरोधात कार्य केलेल्या व्यक्तींविषयी वाईट विचार करून स्वतःला नीतिमान ठरवून आम्हाला आनंदी वाटेल, पण आमचे जीवन कधीच आशीर्वादित होणार नाही, कधीच होणार नाही. आम्ही स्वतःला जर नीतिमान ठरवू लागलो थोडा वेळ आनंद वाटेल, पण आमचे जीवन कधीच आशीर्वादित होणार नाही. थोडीशी फिलिंग वाटेल, हो ठीक आहे चांगलं आहे. पण योसेफ त्याचा द्वेष करणाऱ्या त्यांच्या भावासाठी पण आशीर्वादित झाला. किती मोठे आशीर्वाद आहे. योसेफाने जे भाऊ ओझे झाले होते त्यांच्या मनात द्वेष बाळगून योसेफाने त्याच्या भावांना उत्तम देश गोशेन प्रांत दिला आणि काही हुशार लोकांना फारोच्या गुलाम्यांचा न्यायक बनविले. आपला द्वेष करणाऱ्यांसाठी आपण आशीर्वादित आहात का? एक लक्षात ठेवा, द्वेष करणारा नेहमी खाली असतो आणि प्रीती करणारा नेहमी उंच असतो. कितीही असू दे आपण खाली असणार जर आमच्या मनात द्वेष आहे. पण आमचे अंतःकरण जर प्रीतीने भरलेले आहे. योसेफ लहान होता पण तो अधिकारी होता. आता तो आपल्या भावांची व्यवस्था, आपल्या परिवाराची व्यवस्था तो लावून देत आहे. पुष्कळ वेळा परमेश्वर आमच्या जीवनामध्ये वाईट लोक येण्यासाठी परवानगी का देतो? कारण तो आम्हाला उत्तम बनवू इच्छितो. आपण आपल्या अंतःकरणाचे साठवतो त्यावर ह्या गोष्टी अवलंबून आहे. आपण आमच्या अंतःकरणात जर प्रेम साठवतो तर आम्ही आशीर्वादित होऊ. आमच्या अंतःकरणामध्ये जर द्वेष साठवतो तर आम्ही कधीच आशीर्वादित होणार नाही. एकदा द्वेषाला आपल्या अंतःकरणात जर आम्ही प्रवेश करून देतो, जोपर्यंत एक व्यक्ती पश्चाताप करत नाही तोपर्यंत तो द्वेष दुप्पट तिप्पट होत जातो. फार डेंजर आहे, निघत नाही. उत्पत्ती 37 आणि 8. हे ऐकून त्याचे भाऊ त्यास म्हणाले, काय तू आम्हावर राज्य करणार? तू आम्हावर सत्ता चालवणार? आणि त्याच्या स्वप्नामुळे व भाषणामुळे तर ते त्याचा अधिकच द्वेष करू लागले. त्याच्या स्वप्नामुळे त्याच्या भाषणामुळे ते त्याचा अधिकच द्वेष करत होते, अधिक करत होते, आता अधिकच करत आहे, कमी नाही. हा वाढतच जातो जोपर्यंत लवकर पश्चाताप करत नाही. जोपर्यंत द्वेष आपल्या अंतःकरणात राहतो तोपर्यंत आपल्या जीवनात देवाचं कार्य थांबलेलं आहे. देवाच्या योजना आपल्या विषयी ज्या आहेत, देवाने ज्या योजना आमच्यासाठी ठेवल्या आहेत त्या थांबून दिल्या देवाने. आम्हासाठी देवाकडे काय आहे? हिताचे संकल्प आहे. आमच्यासाठी देवाकडे काय आहे? चांगल्या योजना आहेत, सुस्थिती आहे, भावी आशा आहे, मात्र त्या थांबल्या आहेत. कोणी थांबवले? मी थांबवले. कुठेतरी माझ्या अंतःकरणात द्वेष आहे म्हणून देवाचे आशीर्वाद देवाने थांबून दिले, कुठेतरी येत नाही.
काय त्याच्याकडे माझ्यासाठी सुंदर सुंदर गोष्टी आहेत, अविनाशी आशीर्वाद आहेत. असे आशीर्वाद आहे, या जगातली सर्व संपत्ती पण ठेवली तरी विकत घेता येणार नाही असे आशीर्वाद आहेत. पण ते का थांबलेले आहे, तर माझ्या अंतःकरणात द्वेष आहे. या शेवटच्या दिवसात देवाला योसेफाची गरज आहे. हे जग आजूबाजूला आहे, सगळी परिस्थिती सर्व विरोध आमच्या उठलेले आहेत. सर्व शक्ती सैतानाने लावून दिलेली आहे की कशा रीतीने याच्या अंतःकरण मी द्वेषाने भरेल. आम्हाला तर आज्ञा आहे, जशी आपणाला तशी आपल्या शेजाऱ्यावर काय करा, प्रीती करा. आपल्या शत्रूवर येशू म्हणतो प्रीती करा. हे चांगलं माहिती सैतानाला, म्हणून आमच्या अंतःकरणातून ती प्रीती शत्रूने नाहीशी केलेली आहे. आम्ही एक दुसऱ्यांना पाहू इच्छित नाही, एक दुसऱ्याचे तोंड पाहू इच्छित नाही, एकमेकांशी बोलू देखील इच्छित नाही. एका ठिकाणी आम्ही जमतो, पण एक असं तोंड पुढे दुसऱ्याचं पुढे असतं. एका फॅमिलीत आम्ही असतो, पण एक असं तोंड पुढे दुसऱ्याचं पुढे असतो. का प्रीती का थंडावली आणि शेवटच्या दिवसात प्रकटीकरणात आलेली आहे. शेवटी करणारी प्रीती थंडावणार, आणि सैतान तेच करत आहे. आमच्यातील प्रीती थंडावण्याचं, प्रीती थंडावली म्हणजे द्वेष सुरू होतो. द्वेष सुरू झाला म्हणजे हेव्यात रूपांतर होतं, आणि मग दुश्मनी, फक्त नुकसान माझं आमचं. या शेवटच्या दिवसात देवाला योसेफासारख्या लोकांची, ज्याचं चारित्र्य, ज्याचं कॅरेक्टर, ज्याचा स्वभाव ख्रिस्तासारखा आहे, अशा लोकांची गरज आहे. अशांना तो शोधत आहे. योसेफाच्या भावासारखे पुष्कळ लोक आमच्या आजूबाजूला आहे, आम्हाला पाडण्यासाठी, आमचे आशीर्वाद हिरावून घेण्यासाठी, आमचा नाश करण्यासाठी. या द्वेषाने भरलेल्या संपूर्ण जगामध्ये प्रीती आणि आनंद प्राप्त करण्यासाठी आम्हाला देव आमच्यामध्ये योसेफ शोधत आहे. का मी योसेफ बनण्यास तयार आहोत? का मी योसेफ बनण्यास तयार आहोत? कारण असं झालं नाही, कारण असं झालं नाही तर आम्ही आशीर्वादित होणार नाही. असं झालं नाही तर आम्ही यशस्वी होणार नाही. असं झालं नाही त्या स्वर्गाच्या राज्यात, कारण ख्रिस्तासारखा त्याचा स्वभाव आहे, त्यालाच तिथे जाण्यास लागेल. इथेच आम्ही राहू. द्वेष, द्वेष आणि द्वेष जर आमच्या मनात आहे, हेवा आमच्या मनात आहे, तिरस्कार आहे, कटुपणा आहे, तर फार कठीण आहे. आमच्यामध्ये योसेफ दिसण्यासाठी आपण देवाकडे प्रार्थना करू. या आपण यावेळेस प्रार्थनेत जाऊ. प्रभूला ह्या गोष्टी आम्ही प्रार्थनेमध्ये प्रार्थना करू. प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो. आज तुझ्या दयेने, कृपेने गोष्ट आमच्या निदर्शनास आणलेली. पुष्कळदा योसेफाविषयी आम्ही संडे स्कूल पासून लहानपणापासून ऐकलं, परंतु योसेफाचा स्वभाव, तो ख्रिस्ता समान स्वभाव तू आज आम्हाला दाखवू इच्छित आहे. आमच्या मनात असलेला द्वेष, आमच्या मनात असलेला कटुपणा, वाईटपणा, तिरस्कार, हेवा, मत्सर, चाड्या, चुकल्या प्रभू सर्व तुझ्या समोर आहेत, आणि त्यामुळे आमची प्रगती थांबलेली आहे. त्यामुळे आम्ही अयशस्वी होत आहोत. आम्ही फक्त मोठ्या गोष्टी बोलत आहोत, पण होत काही नाही, कारण तू सर्व आशीर्वाद थांबवून ठेवलेले. याला कारण माझा अंतःकरण आणि माझा स्वभाव, जो योसेफाच्या भावांसारखा स्वभाव मला माझ्या अंतःकरणात प्रीती आणि प्रेम निर्माण करू देऊ इच्छित नाही. माझा नाश, माझा घात करण्यासाठी टाकून बसलेले असताना आज तुझ्या आत्म्याद्वारे प्रभू आम्हा सर्वांना तू बोल टोचणी लागू दे. कारण तो योसेफ प्रभू आज आम्हाला दिसू दे. एक सुकुमार होता, तरी त्याचा स्वभाव येशू सारखा होता. आणि म्हणून आमच्या अंतःकरणात प्रभू तुझी प्रीती, तुझी शांती, तुझा आनंद सदैव नांदू दे. अशी देखील तुझ्याकडे आम्ही कळकळीची आदराची प्रार्थना करतो. ज्या सर्व प्रिय लोकांना हे वचन समजलं, या मागे असलेले परिणाम किंवा दुष्परिणाम समजले, सर्वांना प्रभू तू आशीर्वाद कर. हे वचनाप्रमाणे चालण्यास तुझ्या पवित्र आत्म्याद्वारे तू सहाय्य कर, सामर्थ्य दे. अशी देखील तुझ्या चरणी प्रार्थना करतो. प्रभू येशूच्या आम्ही प्रार्थना केली म्हणून तो आहे. आपण आपल्या जागेवर उभं राहणार आहोत. प्रभू येशूची प्रार्थना आशीर्वाद घेऊ. सुंदर देव बाळाद्वारे गीत गाऊन आपण शांती जाणार आहोत.
या आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जावे. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर आहे. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे. आणि जसे आम्ही आपल्याला सोडतो तसेच तू आमचे गुन्हे आम्हास सोड. आणि आम्हाला परीक्षेत न पडवूस, तर आम्हाला सर्व वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व तुझीच आहे. आमेन. आणि आता आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती, पवित्र आत्म्याची सहभागिता इथे उपस्थित आम्हा सर्वांसह एसे चर्चेस बरोबर देवाचं निवडलेले सर्व राष्ट्रीयांबरोबर आता आणि सदा सर्वकाळपर्यंत असो. आमेन.